चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला। भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार। पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय गरजेचाच। पाकिस्तानसाठी आजचा सामना करो किंवा मरोचा। भारतानं बांगलादेश विरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानं सेमीफायनल गाठण्यावरती भारताचं लक्ष असेल। भारत आणि पाकिस्तान संघामध्ये आतापर्यंत वनडेमध्ये 135 सामने खेळवण्यात आले। त्यातील भारतानं 57 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय, तर पाकिस्ताननं 73 सामने जिंकलेले आहेत। त्यासोबतच 5 सामने अनिर्णित राहिलेत। त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे। मुंबईतल्या शिवाजी पार्कमधील रमाकांत आचरेकर स्मारकाच्या जवळ टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी क्रिकेट प्रेमी एकत्र। आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना चाहत्यांची उत्सुकता शिगेला। बेळगावमध्ये एसटी चालकाला मारहाण झाल्याप्रकरणामध्ये कर्नाटकमधील बस फेऱ्या रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय। कोल्हापूरमधून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निर्णय। त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय। पुण्यामध्ये कर्नाटकमधील बसला काळं फासलं। कर्नाटकमध्ये मराठी चालकावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवभक्तांच्या माध्यमातून आंदोलन देखील करण्यात आलं। नाशिकमधल्या काठे गल्लीमध्ये द्वारका परिसरात तणाव कायम। नाशिक शहरामध्ये जमावबंदीचे आदेश। पोलिसांचा बंदोबस्त कायम। काठे गल्ली परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद। नाशिकमधील काठे गल्ली येथे खासदार राजाभाऊ वाजे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणाची पाहणी करणार। पोलिसांकडून आढावा घेणार। गणेश नाईकांनंतर पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेण्याची मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये शहाचं राजकारण रंगल्याचं चित्र। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं, भरत गोगावले यांचा आग्रह। तर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदासंदर्भात महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील, गोगावलेंचं वक्तव्य। गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी साथ दिली तर सामना जिंकण्यास मदत होते। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांची भरत गोगावलेंना नाव न घेता कोपरखळी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं साहित्य संमेलनामध्ये पडसाद। मराठवाडा साहित्य परिषदेनं या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये खडाजंगी। साहित्याच्या मंचावरती राजकीय सामाजिक विषय नको, महामंडळाची भूमिका। जेलमध्ये वाल्मिक कराडला चहा आणि आरोपींना मटण पुरवल्याचे पुरावे। सुरेश धसांचा खळबळजनक आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट, धसांचा दावा। गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर त्यांचा वारसा पाहायला मिळत नाही। आमदार सुरेश धस यांचा पंकजा मुंडे यांना टोला। संघर्ष कोणाबरोबर करायचा हे आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं, धसांचं विधान। हाजी अली मधल्या पुलावरती प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेले आवरण काढण्याची कार्यवाही सुरू। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये नव्यानं डांबरीकरण सुद्धा करण्यात येणार। मुंबईजवळच्या वाढवण बंदराच्या जवळ समुद्रामध्ये विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन। तसं झाल्यास समुद्रामध्ये बांधलेलं भारताचं पहिलं विमानतळ असेल। म्हाडाचे कोकण मंडळ सुमारे 2000 घरांसाठी लॉटरी काढणार। चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच 1173 घरांचा समावेश असणार। हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद गती रेल्वे प्रकल्प तात्पुरता स्थगित। आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि भूसंपादनातील अडथळे तसंच प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक। सांताक्रूज ते गोरेगावच्या स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत असणार ब्लॉक। आज मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या 28 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय। विशेष गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड आणि मडगाव या दरम्यान धावणार। गाड्यांचं आरक्षण सोमवारपासून सुरू होणार। पूर्व प्राथमिक शाळांची शालेय शिक्षण विभागाकडे नोंदणी करणं बंधनकारक। शाळांमध्ये मनमानी
शुल्क आकारणी केली जात असल्यानं निर्णय. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 37 अंशांच्या पार. पुढील काही दिवस तापमान चढेच राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. यामुळे पहाटेचा जाणवणारा गारवा आता नाहीसा झाला. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्याची भाविकांची तक्रार. मंदिरात येणाऱ्या भाविकांचे हाल होत असल्यानं संताप व्यक्त. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पामधील हेळवाग वन परिक्षेत्रामध्ये 6 दिवस पर्यटनाला बंदी. आजपासून 28 फेब्रुवारीपर्यंत प्राणीगणना असल्यानं प्रवेश बंदी. वनक्षेत्रपाल S.A. जोपळे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. 1 मार्चपासून मूर्तिकारांना मागतील तेवढी शाळू माती उपलब्ध करून देण्यात येणार. न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी BMCचा निर्णय. राज्य सरकारनं दुधाला जाहीर केलेलं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. अहिल्यानगरमध्ये 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटींचं अनुदान थकीत. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्यानं बाजारामध्ये स्ट्रॉबेरीची आवक वाढली. सध्या बाजारात स्ट्रॉबेरी 430 रुपये किलोनं, त्यातही ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीचा भाव 450 ते 500 रुपये किलो. भारत नेपाळ मुक्त व्यापार करारामुळे नेपाळमधून सोयाबीन तेलाची बेसुमार आयात आणि याचा भारतीय खाद्यतेल उद्योगाला मोठा फटका. त्यामुळे केंद्र सरकारनं मुक्त व्यापार कराराचा फेरविचार करावा, खाद्यतेल उद्योगामधून मागणी. अकोल्याच्या अकोटमधील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये. पिकावरती देठ सुखी आल्यानं सध्या उत्पन्न घटण्याची शक्यता. भारताच्या देश लष्कर सेवेमध्ये कार्यरत करणारा T-55 रणगाडा साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीत सुभाषचंद्र बोस चौकामध्ये बसवण्यात आला. कोल्हापूरमध्ये अवतरला तब्बल 25 कोटींचा महाकाय रेडा. भीमा कृषी प्रदर्शनामध्ये रेड्याला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी. रेड्याचं नाव आमदार असून त्याचं वय 4 वर्ष तर वजन 1.5 टन. भंडाऱ्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानं महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचा पहिला हप्ता प्रदान. नाशिकच्या मनमाडमध्ये अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरुवात. पुढील 5 दिवस कबड्डीचा थरार रंगणार. 31 मुलांचं आणि 31 मुलींच्या संघाचा सहभाग. भंडाऱ्याच्या एकोडीमधील परीक्षा केंद्रावरती एक कॉपी बहादराला कारवाई. 12वीच्या गणित विषयाच्या पेपरच्या दरम्यान भरारी पथकाची तपासणी. केंद्र संचालक आणि वर्गखोली पर्यवेक्षक यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार. वसईमधल्या मधुबन परिसरामध्ये दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू. भिवंडीमध्ये भंगार गोदामाला आग. आगीमध्ये संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक. आगीचं कारण स्पष्ट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जळगावमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोलेरो गाडीचा अपघात. 15 प्रवासी जखमी. त्यांच्यावरती उपचार सुरू. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अकोल्यामधील कानशिवनी गावामध्ये गोवंश तस्करीच्या संशयावरून संतप्त गावकऱ्यांनी वाहन पेटवलं. वाहन चालकानं काढला घटनास्थळावरून पळ. पुणे बंगळुरू महामार्गावरती कारनं घेतला अचानक पेट. आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट. नवी मुंबईच्या खारघर तळोजा परिसरामध्ये परिवहन बसेसची संख्या कमी. बससाठी तासनतास वाट पाहावी लागत असल्यानं प्रवासी त्रस्त. पुढील महिनाभरामध्ये परिवहन सेवा ही पूर्ववत होईल. महानगरपालिका आयुक्त कैलाश शिंदे यांची माहिती. भिवंडीच्या विनायक नगरमध्ये पालिकेचं शौचालय 2 वर्षांपासून बंद. शौचालय परिसराला गर्दुल्यांची अड्डा बनवल्याची तक्रार. मंगळवारपर्यंत शौचालय सुरू न केल्यास पालिका मुख्यालयामध्ये आंदोलन करणार. नागरिकांचा इशारा. घरगुती वादामधून धारदार शस्त्रानं पतीनं केला पत्नीवरती वार. नवी मुंबईच्या नेरूळमधील घटना. दारूच्या नशेमध्ये हल्ला केल्याची माहिती. आरोपी पतीवरती गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये वायू गळती. एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर. रिॲक्टरचं टेम्परेचर वाढल्यामुळे वायू गळती झाल्याची माहिती.
अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान महोत्सवाच्या निमित्तानं राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचं आयोजन। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। रविवार असल्यानं प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी, रस्त्यांवर देखील वाहनांच्या मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा। महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ, परिणामी प्रयागराजमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये सकाळी 8 पर्यंत 31 लाख भाविकांचं स्नान, तर 13 जानेवारीपासून आजपर्यंत 61 कोटी भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज। कुंभमेळ्याचा आज 42वा दिवस, शेवटचा विकेंड असल्यानं भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता। महाकुंभच्या आयोजनामध्ये रेल्वेचीही महत्त्वाची भूमिका। कुंभमेळ्यात आलेल्या 3 कोटी 6 लाखांपेक्षाही अधिक भाविकांनी रेल्वेनं प्रवास केल्याचा अंदाज। तेलंगणामध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये भूस्खलन, 8 मजूर बोगद्यात अडकले। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत संवाद, सर्वतोपरी मदत करण्याचं दिलं आश्वासन। रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मोठी जबाबदारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रधान सचिवपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती। इंडियाज गॉट लेटेंट या प्रकरणानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता। सोशल मीडियावरती मजकुरांसंदर्भात कठोर नियम बनणार असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।